महादेव, महाशिवरात्र येत आहे आणि अनेक जणांना रुद्राक्ष धारण करायचं आहे, परंतु तुम्हाला भीती वाटते. खरं पाहता घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाहीये, कारण शिवपुराणात लिहिलेलं आहे की रुद्राक्ष हे चारही वर्णांचे व्यक्ती म्हणजे ब्राह्मण, शूद्र, वैश्य, क्षत्रिय धारण करू शकतात. नर, नारी आणि बालक म्हणजे लहान मुलं देखील धारण करू शकतात. रत्नांवरती अभ्यास झालेला आहे, रत्नांचे लाभ अनेक जणांनी पाहिले आहेत, परंतु रुद्राक्षांवरती अद्याप म्हणावा तसा अभ्यास झालेला नाहीये. रुद्राक्षाचा देखील एक्सरे असतो, हे तुम्हाला माहितीये का? तर एकमुखी रुद्राक्षाचं जे सर्टिफिकेशन आहे त्याच्यामध्ये त्याचा एक्सरे काढलेला आहे. रुद्राक्षाची किमती कशा ठरतात? तर रुद्राक्ष नेपाळचा आहे का इंडोनेशिया मधला आहे का भारतातीलच आहे? त्याचं वजन काय आहे? तो किती वर्ष जुना आहे? अशी अनेक कारण आहेत. त्याच्यावर काही वेगळी चिन्ह आहेत का? हे पाहून रुद्राक्षाची किंमत ठरते.